त्यामध्ये सामील झालेले आहेत। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या फॅशन शोही आपण काल पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातला देशातला जो नक्षलवाद संपुष्टात आणू असं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपले गृहमंत्री अमित भाईंनी संकल्प केला होता तो पूर्णत्वास जातो। सहकार से समृद्धी हा सुद्धा देशातील विकासाचा मंत्र बनला आहे। शांतता, सुरक्षा आणि विकास ही देशाच्या प्रगतीची त्रिसूत्री बनली आहे। आज संपूर्ण जग भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहत नाही तर विश्वासू भागीदार, सक्षम नेतृत्व आणि नवी ऊर्जा असलेला देश म्हणून पाहतोय। आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत 2047 हे केवळ एक घोषवाक्य नसून तर ते 140 कोटी भारतीयांचं स्वप्न आहे। देशातील प्रत्येक तरुणाच्या कर्तृत्वातून, प्रत्येक शेतकऱ्याच्या परिश्रमातून आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या आत्मसन्मानातून हे स्वप्न नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही। चौफेर विकासाच्या या महायज्ञामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचं योगदान लक्षवेधी ठरतंय। महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो पराक्रमाचा भव्य इतिहास, संतांची समतेची शिकवण, शेतकऱ्यांचे कष्ट, कामगारांची मेहनत आणि युवा शक्तीचे सामर्थ्य, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याचं ज्ञानवैभव, कोकणाची निसर्ग संपदा, विदर्भाची सुपीक शेती। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।